अहिल्यानगरमध्ये खळबळ. भाजप जिल्हा उपाध्यक्षांवर 100 जणांच्या जमावाचा जीवघेणा हल्ला, चाकूनं वार. नेवासा शहरामध्ये नगरपंचायत समोरील फळ विक्रीच्या हातगाड्याचे स्थलांतरण करण्यावरून प्रशासकीय मोहिमेदरम्यान तणाव निर्माण झाला. दरम्यान भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे यांच्या गाडीवर संतप्त जमावानं तोडफोड केली. ही घटना गुरुवारी दुपारी 4 वाजेदरम्यान घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. संत ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांसाठी खुला करावा या मागणीचं निवेदन ऋषिकेश शेटे यांनी नगरपंचायतीला दिलं होतं. नगरपंचायत प्रशासनानं दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांच्या मदतीनं खोलेश्वर गणपती मंदिर चौक ते नगरपंचायत परिसरातील रस्त्यावरील फळ विक्रेत्यांना ठरवून दिलेल्या जागेवर स्थलांतरित होण्याची सूचना देण्यास सुरुवात केली. यावेळी तिथे फळ विक्रेते आणि स्थानिकांचा मोठा जमा झाला. या जमावानं प्रशासकीय कारवाईला तीव्र विरोध दर्शवत रोष व्यक्त केला. वाद सुरू असतानाच निवेदनकर्ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश शेटे हे 4 चाकी वाहनानं त्या ठिकाणाहून जात असताना जमाव आक्रमक झाला आणि संतप्त जमावानं त्यांच्या गाडीला घेराव घातला. जमावातील काही लोकांनी गाडीची तोडफोड केली. उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवत शेटे यांचं वाहन त्या ठिकाणाहून बाहेर काढलं. दरम्यान पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत बळाचा वापर केला आणि आक्रमक जमावाला त्यांनी पांगवलं. या संपूर्ण प्रकारानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी तातडीनं नेवासा पोलीस ठाण्याला भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. तसंच सुरक्षेचा आणि तपासाचा सविस्तर आढावा घेत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचं नागरिकांना त्यांनी आवाहन केलं. या घटनेनंतरही शहरातील बाजारपेठेत शांततेत आणि सुरळीत सुरू होती. नेवासा शहरामध्ये घडलेली घटना नियंत्रणात आणण्यात आलेली आहे. आम्ही सर्व नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचं, त्याचप्रमाणे कुठल्याही अफवांवर विश्वास न करण्याचं आवाहन करत आहोत. कोणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा संबंधिताविरोधामध्ये कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक पोलीस अधीक्षक ममुका सुदर्शन यांनी स्पष्ट केले. वृत्त संपादन विभाग, न्यूज टुडे 24, नेवासा. असं झालं की जे हॅकर्सवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायतचा टीम ते बाहेर पडला होता. त्यावेळी ते काही हॅकर्सने ते प्रतिक्रिया करत होता आणि हा वेळी ऋषिकेश शेटे यांचा गाडी पण बरोबर त्याच्या मागे आला होता. त्या दरम्यान काही गैरसमज झाला होता की मुसलमान लोक की त्यांच्या मनाप्रमाणे असं होत आहे म्हणून. त्या अनुषंगाने काही लोक आक्रमक झाला आणि त्यांच्या गाडी फोडलेला आहे. त्या अनुषंगाने लगेच पोलीस टीम तिकडे पोहोचलेला आहे स्पॉटवर आणि तिथून आम्ही 7 लोकांना आता आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि आता कंप्लेंट रजिस्टरच्या प्रक्रिया सुरू झालेला आहे. फक्त एवढंच विनंती आहे पूर्ण नेवासा पोलीस स्टेशन स्तरावर आणि तालुक्याच्या आणि पूर्ण नगरमध्ये मी सर्वांना विनंती करतो, जे कोणीही कायदा त्यांच्या हातावर घेतला तर कोणाला सोडणार नाही. आम्ही कायदेशीर कारवाई सुरू केलेला आहे. कोणीही कायदा तोडू नका आणि पोलिसला सहकार करावे. शांतता राखण्यासाठी मी पूर्ण मीडिया माध्यमाचे मी सर्वांना विनंती करतो, सर्व नागरिकांना कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा तोडू नका. तुम्हाला काही त्रास असेल तर, काही अडचण असेल तर लगेच तुम्ही पोलीस स्टेशनला कळवावे. आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे.